नमस्कार, मी प्रशांत कदम। देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल प्रत्यक्षात 4 जूनला लागणार आहे, पण त्याच्या आधी काल 7व्या टप्प्यातलं मतदान संपलं आणि मतदान संपल्यानंतर अवघ्या तासाभरामध्ये सगळ्याच टीव्ही चॅनल्सवरती एक्झिट पोलचे आकडे जे आहेत ते झळकू लागले। या सगळ्याच एक्झिट पोल्सनं एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार, तेच पंतप्रधान बनणार असं या एक्झिट पोलच्या आकड्यांमधून दिसतंय। एक्झिट पोलचे जे आकडे सांगतायत त्याच्यातल्या 4-5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्याकडे आपण नजर टाकणारच आहोत। पण त्याच्या आधी या आकड्यांमध्ये किती हरवायचं आणि एक्झिट पोलचा इतिहास नेमका काय सांगतो हे लक्षात ठेवून थोडंसं 4 जूनपर्यंत थांबण्याची वेळ आहे का याचा देखील विचार केला पाहिजे। अगदी इतिहासातली उदाहरणं मी तुम्हाला देत नाही, मागच्या वेळी नेमकं काय झालं होतं, 2019ला काय झालं होतं हे आधी आपण बघूयात। 2019चे एक्झिट पोलचे आकडे मी तुम्हाला सांगतो। खरं तर प्रत्यक्षात जो निकाल आलेला होता त्याच्यामध्ये एनडीएला 353 जागा मिळाल्या आणि यूपीएला 91 जागा मिळाल्या। पण हा 353चा आकडा जो आहे तो अगदी 2 ते 3 जर आपण एक्झिट पोल सोडले तर बाकीच्या कोणालाही सांगता आलेला नव्हता। बाकीच्या सगळ्या एक्झिट पोल्सनी हा आकडा जो आहे तो खूप कमी सांगितलेला होता। कोणी 300, कोणी 306, कोणी 277, 287 असा सांगितलेला होता। आणि ज्या यूपीएला 91 जागा मिळाल्या त्या यूपीएचा आकडा 120, 130, 128 असा सांगितला गेलेला होता। ही मागच्या वेळची स्थिती आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात नंतर खूप उलटफेर जो आहे तो झालेला होता। आणि जर आपण इतिहासातली उदाहरणं बघितली की ज्यावेळी एक्झिट पोल्स सपशेल अपयशी ठरलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 उदाहरणं जी आहेत ती खूप मोठी लक्षात घ्यावी लागतील। आणि त्याच्यामधलं सगळ्यात मोठं उदाहरण काय असेल तर ते आहे 2004ची निवडणूक। 2004च्या निवडणुकीवेळी सगळ्याच एक्झिट पोल्सनी हे सांगितलेलं होतं की देशामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल, पण त्यावेळी प्रत्यक्षातले आकडे जे आहेत ते मात्र पूर्णपणे वेगळे होते। भाजपला त्यावेळी 250च्या आसपास जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज होता, पण प्रत्यक्षात भाजपला 138 जागांवरती समाधान जे आहे ते मानावं लागलेलं होतं। त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यूपी विधानसभा निवडणूक 2017ची, त्यावेळी भाजपनं 300पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या होत्या। हा अंदाज कुणालाही सांगता आलेला नव्हता। यूपीमध्ये त्यावेळी त्रिशंकू विधानसभा बनेल असं सगळे एक्झिट पोल्स म्हणत होते। बिहार विधानसभा निवडणूक 2015, तिथे सुद्धा आकडा जो आहे तो चुकलेला होता। सगळ्या एक्झिट पोल्सनी भाजपला झुकतं माप दिलं होतं, पण प्रत्यक्षात नितीश कुमार आणि लालू यांच्या युतीनं त्यावेळी जागा जिंकलेल्या होत्या। आणि दिल्लीमधला विधानसभा निवडणूक, त्यावेळी आम आदमी पक्षाच्या प्रचंड लाटेचा अंदाज निवडणुकीमध्ये कुठल्याच एक्झिट पोल्सला आलेला नव्हता। सगळेजण काठावरचे बहुमत देत असताना आपनं 70 पैकी 67 जागा जिंकलेल्या होत्या। हा थोडक्यात इतिहास आहे। एक्झिट पोल्स जरी आत्ता एकमतानं हे सांगतायत भाजपचंच सरकार येईल, कदाचित त्या दृष्टीनं काही घडामोडी 4 तारखेला तशाच घडतील, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडच्या इतिहासात जर आपण नजर टाकली तर एक लक्षात येते की कधी कधी उलटफेर पण झालेला आहे। आता कालच्या एक्झिट पोल्समधून काय दिसते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशात कुठेही भाजपच्या जागा कमी होत नाही आहेत जितक्या त्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसेल, महाविकास आघाडीच्या जास्त जागा येतील हे जवळपास सगळेच एक्झिट पोल्स सांगतायत। आणि त्या जागांची रेंज कमी जास्त असेल, कोणी अगदी 22 जागा महायुतीला देते तर कोणी 33 जागा देत आहे, पण सगळ्यांच्याच याच्यातून दिसतंय की जागा कमी होत आहेत। साधारणपणे जर आपण ॲव्हरेज पकडलं तर निम्म्या स्थितीवरती महाविकास आघाडी आणि महायुती असेल असं दिसतं आहे। आणि त्यामुळं मागच्या वेळची जर आपण स्थिती लक्षात घेतली 41 जागांची, तर त्याच्यावरून जवळपास 12-13 जागा कमी होतील असा या एक्झिट पोलचा अंदाज दिसतोय। आणि इंटरेस्टिंग म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जैसे थे स्थिती भाजपची राहती असं एक्झिट पोल सांगतायत। बिहारमध्ये सीट्स वाढतायत असं सांगितलं जातं आहे। बिहारमध्ये एकूण 40 सीट्स आहेत। मागच्या वेळी जेडीयू आणि भाजपनं 16 म्हणजे 32 जागा जिंकलेल्या होत्या। यावेळी सुद्धा तितक्याच जागा जिंकतील असं एक्झिट पोल सांगतायत। सगळ्यात महत्त्वाचा आकडा जो आहे तो मला बंगाल आणि तेलंगणाचा वाटतोय। म्हणजे
बंगालमध्ये मागच्या वेळी भाजपनं 18 जागा जिंकलेल्या होत्या आणि त्याच्या पुढं अजून भाजप किती मजल मारेल अशी सगळ्यांना शंका होती. पण एक्झिट पोल्समध्ये असं सांगितलं जातं आहे 42 पैकी 26 ते 31 जागा भाजप बंगालमध्ये जिंकेल. तेलंगणा पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे तेलंगणामध्ये आत्ता काँग्रेसचं सरकार आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले जे राज्य आहे त्याच्यामध्ये कर्नाटक आणि तेलंगणाचा समावेश होतो आणि त्या तेलंगणामध्ये एकूण 17 जागा आहेत. तिथे काँग्रेस 4 ते 6 जागा जिंकेल आणि भाजप 11 ते 12 जागा जिंकेल. म्हणजे भाजप काँग्रेसच्या जवळपास दुप्पट जागा तेलंगणामध्ये जिंकत आहे असं एक्झिट पोल्स सांगतायत आणि त्यामुळं हे आकडे जे आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत. आता महाराष्ट्रापुरता जर आपण विचार करायला गेलो तर देशामध्ये सुद्धा कुठेच भाजपचा जितका लॉस होत नाही आहे तितका तो महाराष्ट्रामध्ये होताना दिसतोय. NDAचा होतोय विशेषतः. ते लक्षात घ्या की इंडिव्हिज्युअल भाजपचं किती नुकसान होतंय तर जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समध्ये भाजपच्या वैयक्तिक जागा ज्या आहेत त्या 17 ते 18च्या आसपास असतील असं सांगितलं जातं आहे. मागच्या वेळी त्यांनी 23 जागा जिंकलेल्या होत्या आणि त्यामुळं जर याच पद्धतीचं चित्र राहिलं तर 5 ते 6 जागा भाजपच्या कमी होतील. जे जास्त नुकसान होत आहे ते शिंदे आणि अजित पवार यांच्या जागांचं किंवा त्यांच्या गटाचं. शिंदेंच्या जागा काही ठिकाणी 4 दाखवल्यात, काही ठिकाणी 7 ते 8 दाखवल्यात, पण दोनही ठिकाणी या जागा कमी होतील एवढं मात्र दिसतंय. आता या सगळ्यातून एक अर्थ काय निघतोय तो म्हणजे विधानसभेला नेमकं काय होणार. कारण महाराष्ट्राची विधानसभा अवघ्या 5 ते 6 महिन्यांवरती आहे आणि त्यावेळी जर अशा पद्धतीनं महायुतीला फटका बसला, जागा कमी झाल्या, तर पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे पक्ष एकत्रित लढतील का. कारण शिंदे आणि अजित पवार गटाच्या प्रतिमांचं जे नुकसान होतं आहे ते जर भाजपला सहन करावं लागत असेल तर भाजप ही रिस्क घेणार का हा पहिला प्रश्न आहे. सोबतच आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये दोनही पक्षांचे निकाल अंतिम पेंडिंग आहेत. त्याच्यामध्ये नेमकं पुढं काय होतं हे बघावं लागेल आणि त्या दृष्टीनं या जागा जर इतक्या कमी झाल्या महायुतीच्या तर त्याच्यामध्ये कुणाच्या नेतृत्वात या निवडणुका लढायच्या महायुतीनं याच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न जो आहे तो येऊ शकतो. त्याच्यावरती सुद्धा फेरविचार होऊ शकतो. जर एकनाथ शिंदेंच्या जागा खूपच कमी आल्या म्हणजे अगदी 4 ते 5च जागा त्यांना जिंकता आल्या तर त्यांच्या चेहऱ्यावरतीच महायुती एकत्रितपणे लढेल का हा पहिला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे भाजपमध्ये सुद्धा लिडरशिप चेंजचा काही विचार केला जातोय का हे आपल्याला बघावं लागेल. देशामध्ये सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातलं एखादं नेतृत्व दिल्लीमध्ये जातंय का आणि हे जे नुकसान केवळ महाराष्ट्रामध्ये दिसतंय बाकीच्या राज्यामध्ये कुठेच नाही तसं नुकसान जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग नेतृत्व बदलाचा भाजप करतंय का हे आपल्याला बघावं लागेल. कारण आत्तापर्यंत जवळपास सर्व ठिकाणी त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. म्हणजे 2014ला ज्या 3 राज्यामध्ये त्यांनी नेतृत्वाचे खूप वेगळे प्रयोग केलेले होते त्याच्यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड होतं की जिथं बहुमत किंवा बहुसंख्य लोकसंख्या ज्या समाजाची आहे त्याच्यापेक्षा वेगळं नेतृत्व दिलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर आणि झारखंडमध्ये रघुवर दास. पण रघुवर दास जे नॉन आदिवासी होते त्यांना मुख्यमंत्री पदावरून नंतर हटवलं. खट्टर यांच्या बाबतीत सुद्धा आता तेच झालेलं आहे काही महिन्यांपूर्वी. आणि अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये जागा कमी होत असतील तर भाजपचं नेतृत्व काय निर्णय घेत आहे हे आपल्याला बघावं लागेल. दुसरीकडं एक लक्षात घ्या की अजूनही विरोधक आपल्या आकड्यावरती ठाम आहेत. 295 जागा आमच्या निवडून येतील असं काल इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सुद्धा मल्लिकार्जुन खरगे सांगत होते. अर्थात सट्टा बाजाराचा जो निकाल आहे तो देखील वेगळं चित्र सांगतोय. सट्टा बाजारामध्ये अजूनही NDAच्या जागा ज्या आहेत त्या खूप कमी होतील एक्झिट पोलच्या आकड्यांपेक्षा असा सट्टा बाजाराचा कल आहे. अर्थात शेवटी पब्लिक मेंटॅलिटी अशी असते की ज्या बाजूला आपल्याला हवं असं चित्र दिसतं त्याच्यावरती आपण पटकन विश्वास ठेवतो. त्यामुळं यावेळी एक्झिट पोल यशस्वी होणार की सट्टा बाजार यशस्वी होणार याची पण उत्सुकता असेल. कारण शेवटी एक्झिट पोलचे आकडे जे आहेत ते एक प्रकारे संस्था करतात, त्यांचं मीडियाशी टायअप असतं, मीडियाचे लागेबांधे आहेत सरकारशी. त्यामुळं तिथं अशा पद्धतीचं इक्वेशन जे आहे ते रन करतं. पण सट्टा बाजारामध्ये तुमचा पैसा लागलेला असतो. शेवटी तुम्हाला काहीतरी गमवावं लागणार असतं जर तुम्ही काही चुकीचं सांगितलं तर. या दृष्टीनं आता 4 तारखेला नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल.
तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? एक्झिट पोलच्या आकड्यांचं मी तुम्हाला गणित सांगितलं की याच्या आधीसुद्धा एक्झिट पोलचे आकडे बराच उलटफेर जो आहे तो याच्या आधी पण झालेला आहे. यावेळी सगळे एक्झिट पोल सांगतायत पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीच येणार. एक प्रकारे मोदी की गॅरंटी हा यावेळच्या निवडणुकीचा नारा होता. तशाच पद्धतीची गॅरंटी एक्झिट पोल्सनं दिलेली आहे. मोदी परत येत आहेत याची. तुम्हाला याच्यावरती विश्वास आहे का? आणि महाराष्ट्रामध्येच फक्त जागा कमी होत असतील तर त्याचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतंय? कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.